नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा. प्लीज सबस्क्राईब. पालोद येथे ग्रामपंचायत ग्रामसभामध्ये घरकुल लाभार्थ्यांचा राडा. सिल्लोड तालुक्यातील पालोद या गावी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मागील सभा वृत्तांत वाचून त्यास मान्यता देणे, 2024-25 ची कर मागणी निश्चित करण्याबाबत, कर वसुली 100% जमा करण्याबाबत, स्वच्छ भारत योजनेअंतर्गत विविध योजनांची माहिती देणे, पात्र लाभार्थ्याने नवीन घरकुलासाठी नवीन नोंदणी करणे बाबत आयत्या विषयावर चर्चा करणे या विषयावर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 171 घरकुलांना मंजुरी मिळालेली असून काही लाभार्थ्यांना स्वतःची जागा नाही म्हणून अनेक लाभार्थी ग्रामसभेत प्रश्न निर्माण केले की आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी किंवा आमच्याकडे जी गायरान जागा आहे त्या जागेवर आम्हाला घर बांधण्याची परवानगी द्यावी. यावेळी ग्रामसेवक सुरुशे म्हणाले की आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे प्रस्ताव पाठवलेले आहेत असे म्हणत लाभार्थ्यांची समजूत काढली. लागले ना अरे छेबी तर गायरान साहेब बीड गायरान तुम्ही 5 घरटू गायरान चालू न छबरीचे मग गायरान विचारा साहेब चालू आहे ना सध्या आणि ओपनचे घरटू आले म्हणजे गायरान बंद आहे. बिलं निघून राहिले त्याचे धडाधड 5-6 घरटू चालू आहे छबरीचे. काय बोललो तुम्हाला? अरे ये यादी आने से पहले जो बरोबर घरकुल छबरीचे तुम्ही देऊ लागले ओपनची काय मग तुम्ही म्हणते वर आम्ही प्रस्ताव दाखल केला. घ्या दुसरा मुद्दा घ्या. यावेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चा तालुकाध्यक्ष अमजद पठाण यांनी विविध योजनेचा निधी पालोद गावात राबवलेल्या योजना आत्ताच या ग्रामसभेत सर्वांना माहिती देण्यात यावी अशी अर्जाद्वारे विनंती केली. तसेच बांधकाम कामगार संघटना शाखाध्यक्ष रसूल का आलम खा पठाण यांनीही अर्जाद्वारे विनंती केली की नोंदणीकृत बांधकाम कामगार आपल्या गावात मोठ्या संख्येत बांधकाम कामगार आहेत. सर्व कामगारांनी बांधकाम कल्याणकारी योजना अंतर्गत नोंदणी केलेली आहे, परंतु आमचे प्रमाणपत्र आपल्या सहीशिवाय नूतनीकरण होत नाही. करिता साहेबांनी खऱ्या कामगारांची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यात यावे अशी विनंती केली. यावेळी ग्रामसेवक सुरुशे यांनी गावात राबवलेल्या योजनांची माहिती, बांधकाम कामगार प्रमाणपत्र वाटप तसेच दिव्यांग बांधवांना मिळणारा 25% निधी येत्या 26/6/2025 पर्यंत वाटप करण्यात येईल असे ग्रामसेवक सुरशे म्हणाले. यावेळी उपस्थित सरपंच नसीम बेगम, नासेर पठाण, ग्रामसेवक जयदीप सुरशे, सुभाष खेडकर, ग्रामपंचायत सदस्य नारायण पालोदकर, भाजप अल्पसंख्याक मोर्चा तालुकाध्यक्ष अमजद पठाण, रसूल खा मिस्त्री, हकीम मिस्त्री, शेख अशफाक, एकनाथ काटकर, शेख भिकू, भाई सतीश बिरारे, ईश्वर समिंद्रे, समदानी मिस्त्री, जावेद पठाण, सुनील बलांडे, सुधाकर दांडगे, संगम सूर्यवंशी, मोहम्मद शकील आदी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.